श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ओम नमो भगवते वासुदेवाय पुरुषोत्तमाय. अधिक मास महात्म्य अध्याय 15वा. द्वादशी व्रताच्या सामर्थ्यानं प्रभू श्री रामचंद्रानं बिभीषणाला त्याचं राज्य पुन्हा दिलं. द्वादशी व्रताच्या सामर्थ्यामुळंच ज्यानं बिभीषणाचं राज्य हिरावून घेतलं त्या शतमुखी दैत्याला रामबाणानं मुक्ती मिळाली. व्रत करिता रघुनंदन रणी विजयी झाला पूर्ण. मर्दुनिया शतमुखी रावण व्रत संपूर्ण साधिले. म्हणून श्रोते सज्जन हे व्रत करावे जाण. जे आचरता यश कल्याण मोक्ष भुवन प्राप्त होय. अधिक मासातील द्वादशी तिथीचं महात्म्य वर्णन करणारी एक कथा, प्रभू श्री रामचंद्रांची कथा आपण या अध्यायात श्रवण करणार आहोत. श्री गणेशाय नमः. जय जयाजी सद्गुरुनाथा. अरूप रूपा गुणातीता तुमच्या चरणी माझा माथा. नमन समर्था तुम्हा ते तब कृपेची नौका थोर. उत्तरसी जडमूड पामर तेथे मी एक अर्भक किंकर. उतरिपा दयाळुवा भाविक भोळे अज्ञानजन. परपारा ते नेशितया लागून तरी मी एक अभाविक अज्ञान. ठेविता दूषण समर्था जैसा कोणी एक कीर्तनी जात. तो दुजिया ते भावार्थ सांगत. मग तयाचा बैसे हेत जाय नित्य कीर्तनी. तैसीच हेही गोष्ट असे ऐकता परमजीव संतोषे. भावार्थे प्रचित अनयासे कळो येई आचरलिया. म्हणोनी ऐकी जे सादर कथा लाघव परम अपार. मल महात्म्य अतिसुंदर लक्ष्मी नारायण संवाद. सूर्यवंशी श्रीरामचंद्र आचरे द्वादशी पर्व थोर. साधवा विधी प्रकार यथानिगूती संवादी. अवतार पुरुष तो दाशरथी सहकुळ निर्दाळिला लंकापती. कुंभकर्णादी बळकीर्ती निवटिले पराक्रमे. बलाढ्य दैत्य रावण कुंभकर्ण यांचा वध करणारे भगवान विष्णूंचा अवतार प्रभू श्री रामचंद्र अयोध्येमध्ये जेव्हा राज्य करत होते ते देखील द्वादशी पर्वाचं व्रत करत होते. यावरून अधिक मासातील द्वादशी जे पर्व आहे त्याचं सामर्थ्य, व्रत सामर्थ्य आपल्या लक्षात आलं असेल. शतमुखी रावणाची कन्या जिचा पुंडरीक नावाचा एक मुलगा होता. प्रभू श्रीरामचंद्राने जेव्हा रावणाची वाताहत केली तेव्हा ही आपल्या पित्याकडे म्हणजेच शतमुखी रावणाकडे गेली. करुणिया साष्टांग नमन निवेदिले सकळ वर्तमान. एरू ऐकता खेद खिन्न म्हणे मूर्ख रावण केवढा. आम्हा कळू न देता मात केला सकळ कुळाचा घात. मी तव एक क्षणात रघुनाथ सेनेसहित ग्रासतो. परी होणार तेने चुके सर्वथा होऊन गेले ते झाले आता. सांप्रत लंकाधिपतत्वता बिभीषण केला श्रीरामे. तरी तया बिभीषणाची वार्ता मी जाऊन पाहिन आता. दौडून या आपुल्या नाता आपण स्वस्थता राज्यभोगी. ऐसे बोलून या वचन हांकारिले सकळ सैन्य. घाव निशाणी घालून केले धावणे लंकेवरी. निशी माझी एका एकी समग्र येऊन वेढिले लंकानगर. कळला बिभीषणा समाचार तोही सत्वर बाहेर निघे. दोन्ही सैन्या झाला मेळू घाई उठिला हल्लकल्लोळू. परी दळे पळे प्रबळू आहे शतमुखी तो. बिभीषणा ते पराभविले लंके बाहेर घातले. पुंडरीकाते राजी स्थापिले गंतव्य केले माघारी. शतमुखी रावण आपल्या मुलीला म्हणाला, सध्याला लंकाधिपती बिभीषण ज्याला प्रभू श्रीरामचंद्रानं गादीवर बसवलं आहे त्याचा पराभव करून तुझ्या मुलाला म्हणजेच माझ्या नातवाला पुंडरीकाला मी आता लंकाधिपती बनवणार. तो नुसता बोलला नाही, त्यानं लंकेवर आक्रमण केलं, बिभीषणाचा पराभव केला आणि त्याला लंकेबाहेर हाकलून दिलं. प्रभू श्रीरामचंद्रांनी मला गादीवर बसवलं होतं, आता मी कुठल्या तोंडानं त्यांच्याकडे जाऊ असा बिभीषणाला प्रश्न पडला. बिभीषण अयोध्येला गेला आणि प्रभू श्रीरामचंद्रांच्या चरणी नतमस्तक झाला. दंड प्राय लोटांगण करुणी नमिला रघुनंदन. रामे दिदले आलिंगन परमभक्त जाणोनी. स्वागत पुसोनी परस्परे सन्निध बैसविला आदरे. मुखारविंद पाहता रघुवीरे तव वदने दू कोमाईला. म्हणे बिभीषणा प्राण सखया शोकाकुलित दिसे हृदया. तरी निवेदी महत्कार्या जे हरिविधातिया अलोट. प्रभू श्रीरामचंद्रांनी बिभीषणाला दुःखाचं कारण विचारलं तेव्हा बिभीषण म्हणाले, तुम्ही मला लंकेचं जे राज्य दान म्हणून दिलं होतं त्यामध्ये एक मोठं विघ्न आलं. शतमुखी रावण जो माझा व्याही आहे त्याची कन्या माझी सून आहे म्हणजेच निकुंबाची
पत्नी आहे. तिचा मुलगा पुंडरीक याला राज्यावर बसवण्यासाठी, लंकाधिपती बनवण्यासाठी शतमुखी रावणानं लंकेवर आक्रमण केलं, माझा पराभव केला. मी तुम्हाला शरण आलो आहे. प्रभू श्रीरामचंद्रांना राग आला. ते म्हणाले, माझी या भक्ता लागून कोण छळिता दुर्जन, तया ते समूळी निर्दाळीन, मी रघुनंदन स्वये करता. मी भक्ता लागी अवतार, युगायुगी घेतले साचार. ऐसा कोण असे पामर, दे तिरस्कार माझी या भक्ता. तरी ऐक माझी या वचनासी, आजी असे एकादशी. मारुनिया शतमुखासी, राज्यी तुझसी स्थापीन. इतुके करुणिया कारण, द्वादशीचे अयोध्येशी पारण. करीन साधनी व्रतपूर्ण, तरीच रघुनंदन नाम माझे. प्रभू श्रीरामचंद्रांनी प्रतिज्ञा घेतली की आज एकादशी आहे आणि शतमुखी रावणाला मारून तुझं लंकेमध्ये पुन्हा मी राज्य तुला मिळवून देईल आणि द्वादशीच्या दिवशी अयोध्येला पारण करील. ही प्रतिज्ञा ऐकून बिभीषणाला चिंता पडली. तो प्रभू श्रीरामचंद्रांना म्हणाला, तुम्ही काय प्रतिज्ञा केली? दधी समुद्राच्या बेटावर असुरांचं राज्य आहे. येथून तो सागर 5 कोटी योजनांच्या अंतरावर आहे. असुरांचा पराभव करून पुन्हा अयोध्येला येऊन द्वादशीला पारण करणं अत्यंत अवघड गोष्ट आहे, असं बिभीषण मनोमन बोलला, जे प्रभू श्रीरामचंद्रानं जाणलं आणि तेही मग चिंतेत पडले. रघुवरांनी मग परमभक्त मारुतीरायाचं स्मरण केलं आणि मारुतीराया हजर झाले. म्हणून स्मरता रघुनाथ, तात्काळ उभा ठेला हनुमंत. जोडून या दोन्ही हस्त, विनवित रघुराया. म्हणे केऊता संकटार्णव अपार, मी तव सन्निध असता वीर. पडतिया आकाशा देऊ धीर, तेथे तो असुर कायसा. ऐसा उभयतांचा संवाद, होता तेथे प्रकटला नारद. अर्पुनी पूजा प्रकार सद्य, निजासनी बैसविला. नारद मुनी तेव्हा प्रभू श्रीरामचंद्रांना म्हणाले, कार्य अवघड आहे, मात्र अशक्य नाही. तुमच्यासोबत प्रत्यक्ष शिवाचा अवतार मारुतीराय आहेत. तत्काळ तुम्ही त्या असुरावरती आक्रमण करण्याला हरकत नाही. ऐसे ऐकता मुनी वचन, आवेशला वायुनंदन. सकळ सैन्य सिद्ध करून, रघुनंदन उभा ठेला. मग काय करी अंजनी सूत, रूप धरिले अति अद्भुत. आकाशी मुखपाद पाताळात, देखता रघुनाथ हर्षला. मग पिंजारुण रोमावळी, वरी बैसवली सैन्यमंडळी. राम लक्ष्मण स्कंध मौळी, कक्षेतळी बिभीषण. तव नारद म्हणे जी स्वामी, समागमे येतसो आम्ही. पाहू संग्रामाची उर्मी, दैत्यधाम अवलोकू. अवश्य म्हणे जानकीवर, तव काय करी वायुकुमर. दक्षिण चरण उचलून सत्वर, दैत्य नगर आक्रमिले. एक चरण अयोध्ये आत, दूजा ठेविला दैत्य नगरात. मग बोले वायुसूत, उतरा त्वरित पै आता. शतमुखाची हेची नगरी, वेढा घाला जी सत्वरी. देखून या आश्चर्य करी, मुनी सहित राघव. अंजनीसूत हनुमंतानं प्रचंड अक्राळ विक्राळ रूप धारण केलं. आपल्या दोन्ही खांद्यावरती प्रभू श्रीरामचंद्र आणि लक्ष्मणाला घेतलं. बिभीषणालाही उचलून घेतलं. तेव्हा नारद मुनी म्हणाले, आम्हालाही संग्राम बघायचा आहे, आम्ही देखील तुमच्या सोबत येतो. आणि हनुमंतानं मग आपलं एक पाऊल उचललं आणि ते थेट दैत्यनगरीत ठेवलं. आता त्यांचं एक पाऊल अयोध्येमध्ये आणि दुसरं दैत्यनगरी. त्यावेळेला ते प्रभू श्रीरामचंद्रांना आणि सैन्यांना म्हणाले की तुम्ही आता उतरा आणि या शतमुखी रावणावरती आक्रमण करा. हनुमंतरायांचं हे बल बघून, त्यांची ही लीला बघून नारद मुनीसहित सर्वजण चकित झाले. प्रभू श्रीरामचंद्रांच्या सैन्याने मग शतमुखी रावणाच्या दैत्यनगरीला वेढा घातला आणि मग भीषण युद्ध सुरू झालं. रात्रीचे 3 प्रहर होत आले, युद्ध संपत नव्हते. प्रभू श्रीरामचंद्रांना चिंता पडली की आता युद्ध संपून आपण प्रतिज्ञा केल्याप्रमाणे द्वादशीचं पारण कसं फेडणार. त्यावेळेला नारद मुनी तेथे आले आणि त्यांनी एक उपाय सांगितला. या दैत्याचा जो पराभव आहे तो आपल्याला या असुरांना मायाधीन करून करावं लागणार आहे. त्यासाठी आता तुम्हाला जानकी मातेला म्हणजेच सीतामाईला युद्धामध्ये उतरावं लागणार आहे. तरी ते माया आली याविन, हा दैत्य नाटोपे कवना लागून. या लागी जानकी ते प्रार्थून, आणि रघुनंदन कंदनाने. मागुती पाहे रामराणा, ऐकून मुनीच्या वचना. तब तो पुढे अंजनी सूता, काय रघुनंदन बोलत. म्हणे सखया संकटकाळी, आता सांभाळवे ये वेळी. सीते ते आणून संकट टाळी, करी नव्हाळी एतुकेही.
ऐकून स्वामी वचनार्था थोर आवेश आला हनुमंता. म्हणे चिंता न करिजे रघुनाथा जानकी आता आणि तो. प्रभू श्रीरामचंद्रांनी मग हनुमंताला विनंती केली की जानकीला आत्ताच्या आत्ता युद्धाच्या रणांगणात घेऊन ये. तेव्हा आपलं पुढचं पाऊल जे दैत्यनगरीत होतं ते फक्त हनुमंतरायांनी मागे घेतलं. ते अयोध्या नगरीत आले आणि मंदिरामध्ये त्यांनी पाहिलं जानकी माता निद्रा घेत होत्या. त्यांची झोप मोडू नये म्हणून मारुतीरायाने ज्या मंदिरामध्ये सीतामाता निद्रा घेत होत्या त्या मंदिराला शेपटीने गुंडाळलं आणि ते मंदिर उचलून घेतलं आणि दैत्यनगरीमध्ये आणून ठेवलं. प्रभू श्रीरामचंद्र अत्यंत आनंदित झाले आणि हनुमंताची स्तुती करू लागले. परम आश्चर्या ते पाहून म्हणे धन्य माऊली अंजनी निधान. जी प्रसवली ऐसे रत्न बळिया निधान मारुती. प्रभू श्रीरामचंद्रांनी मग जानकी मातेला उठवलं. जानकी मातेला वाटलं आपण स्वप्न तर बघत नाही, प्रभू श्रीरामचंद्र तर युद्धाला गेले होते. तेव्हा प्रभू श्रीरामचंद्र म्हणाले, हे स्वप्न नाही, सत्य आहे. आम्हा ते दैत्य नाटोपे युद्धी म्हणून आणिलिये संधी. आता न लावी अवधी त्वरे वधी दैत्य अधमा. निशी उरली किंचित पुढे जाणे आहे अयोध्येत. द्वादशी साधन असे तेथ त्वरित उठिये काळी. ऐसे ऐकता वचनार्था चरणावरी ठेविला माथा. म्हणे द्याजी बाण भाता धनुष्यलता समवेत. थोर आवेशे ते काळी बाण भाता पृष्ठमौळी. धनुष्य घेऊन करकमळी दिधली आरोळी अट्टाहासे. ते साक्षात आदिशक्ती हाके त्रिभुवन आंदोलती. दैत्य परम दचकला चित्ती म्हणे हे चिच्छती प्रकटली. परिधैर्य मेंढा वाहन दैत्य आला चालून. वर्ष ताजाला अमितबाण जेने त्रिभुवन कोंदले. प्रभू श्रीरामचंद्रांनी मग जानकी मातेच्या हातामध्ये धनुष्य बाण दिला. साक्षात आदिशक्ती मग त्या दैत्याचा पराभव करण्यासाठी प्रकट झाली. ते बघून दैत्य परम दचकला. दोघांमध्ये मग भीषण युद्ध सुरू झालं. एरीकडे त्रिभुवनजननी धनुष्याते बाण लावुनी. विंदिती झाली तक्षणी निर्वाण बाणे विंदित. पाते लवता अर्धघटी बाण मारिले लक्ष कोटी. परी तो दैत्येंद्र महाहट्टी तेतुकेही निवटी बाणजाळ. हे देखून जनकतनया विचारून बाण घेतला लवलाह्या. झापडी पडती दैत्य डोळिया येऊन हृदया आदळत. एकाची बाणे केला पूर्ण काही न सुचे तया लागून. जेवी वृक्ष पडे उन्मळून तेवी असुर पडियेला. धूळ पडतांची मदिनी वितुळली असुर वाहिनी. जय जयकाराची उठली ध्वनी वानर सेने आनंद. सेना विखुरली चहूकडे नगर लुटविले निवाटे. बिभीषण हर्षकोडे रामाकडे पाहात. सीतामातेनं निर्वाण बाणानं मग शतमुखी रावणाचा अंत केला. एखादा वृक्ष उन्मळून पडावा तसा तो धारातीर्थी पडला. वानर सेना आनंदानं जयघोष करू लागली. प्रभू श्रीरामचंद्रांनी हनुमंताला आदेश केला की बिभीषणाला पुन्हा लंकेमध्ये राज्यावरती स्थापित करावं. मग लंके माझी वाद्यघोष होता झाला परम उल्हास. राज्यी स्थापून बिभीषणास अयोध्याधीश आज्ञा मागे. मग बिभीषणे दंडप्राय नमस्कार करुणी स्थविला रघुवीर. म्हणे भक्त पालना ब्रीदथोर केले साचार स्वामिया. तरी साधन द्वादशी झाली पाहिजे लंकेसी. सहपरिवारे स्वसैन्यासी विधियुक्त पैकीजे. मग बोले श्री रघुवीर हा तो येथे न घडे विचार. वाट पाहात असे भरतवीर तयाविन प्रकारण घडे हा. बिभीषणाने मग प्रभू श्रीरामचंद्रांना विनंती केली की द्वादशी आपण लंकेमध्ये करूया. तेव्हा प्रभू श्रीरामचंद्र म्हणाले की माझा भाऊ भरत माझी वाट बघत आहे. राम आणि भरत यांचं हे अतिशय उत्कट असं बंधुप्रेम होतं. बिभीषणाचा निरोप घेऊन मग श्रीरामचंद्र पुन्हा अयोध्येला आले. द्वादशीची सर्व तयारी अगोदरच झालेली होती. सर्वांनी स्नान केलं आणि सूर्योदय होताच सर्वांनी भोजन करून एकादशीचं पारणं द्वादशीला संपन्न केलं. समस्ता सहित सारुणी भोजने द्वादशी साधिली रघुनंदने. ऐसे द्वादशीचे महिमान केले कथन श्रोतियाते. म्हणून तिथी माझी उत्तम द्वादशी पर्व उत्तमोत्तम. व्रतकरिता हे निस्सीम विजयी संग्राम तो पावे. आणि प्राप्त होय राजलक्ष्मी अंती पावे मोक्षधामी. हे अनुपम्य व्रतनेमी प्रचित नामी असोद्या. पदच्युत बिभीषण तो पावला राज्यासन. ऐसे व्रताचे महिमान व्रत संपूर्ण द्वादशी.
म्हणून या श्रोते सज्जन, हे व्रत करावे जाण, जे आचरता यश कल्याण, मोक्षभुवन प्राप्त होय. प्रभू श्री रामचंद्रांनी द्वादशी व्रताच्या सामर्थ्यानं पदुच्युत झालेला जो बिभीषण होता त्याचं राज्य त्याला पुन्हा मिळवून दिलं. अधिक मासातील द्वादशी तिथी आता होऊन गेली आहे. मात्र अधिक मासातील प्रत्येक जो दिवस असतो तो भगवान पुरुषोत्तम यांना समर्पित करावा. जास्तीत जास्त पुरुषोत्तम भगवान विष्णूंची सेवा करा. जप तप नामस्मरण करावं. भगवान विष्णूंना स्मरून दानधर्म करावा, ज्यामुळं आपल्याला आपल्या जीवनामध्ये कधीच कुठल्याच गोष्टीची कमी पडणार नाही. माता लक्ष्मीची कृपादृष्टी आपल्याला प्राप्त होईल आणि सर्व पापांचा नाश होऊन अंती मोक्ष मिळेल. आपल्या जीवनात जर आपल्याला तीर्थयात्रा करायला जमलं नाही, मात्र आपण जर द्वादशीचं व्रत नित्यनेमानं केलं, मनोभावे केलं, तर आपल्या जीवनामध्ये दुःख दारिद्र्य कधीच येणार नाही. तीर्थाटनाचं पुण्य देखील आपल्याला मिळेल. हे व्रत जे करीती नेमेसी, दुःख दारिद्र्य नभे त्यासी, नको तीर्थयात्रेसी, काशी उज्जनी द्वारके, स्वस्ती श्री अधिक महात्म्य ग्रंथ, नाटकाधार पद्मपुराणे संमत, मनोहरसुत विरचित, पंचदशोध्याय गोडहा. श्री स्वामी समर्थ. ओम नमो भगवते वासुदेवाय.